गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. अवतारावरून कळालं असेल जिम झालेली. आज केला झुंबा आणि ॲप्स वर्कआउट. मस्तपैकी जिम झाली. आता जाऊ घरी. प्रवीण मित्रांनो, आम्हाला संध्याकाळी एका बर्थडेला जायचंय, तर गिफ्ट आणले एक, ते पॅक करतो आम्ही आता. थांबा 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 अहो थांबा ना, आहो थांबा ना. मला द्यायची चिकटपट्टी आता. मम्मा कशी करते बघ. संध्याकाळी बर्थडे पार्टी आम्हाला मित्रांनो, तर आम्हाला जायचंय बर्थडे पार्टीला. ये विहान पण जाणार आहे बर्थडे पार्टीला. हो, हात नको लावा, हात नाही लावायचा. इकडे ये. शिधर असं असं हे आपण बघू फक्त मम्मा कशी करते बघा. चिकटपट्टी लावली बरं काय. दुकानदाराकडूनच करून आणायला पाहिजे होतं. ठीक आहे, जाऊ दे. ए त्याची थांब थांब, ही बाजू आत घे आणि वर घे. हां, असं. पडशील बरं का खाली. ए नाही उघडत. जोर लाव, ताकद लाव. ताकद लाव. चला मित्रांनो, आज बघूयात आपण डब्यात काय भरणार आहे. तर इथे आहे राईस, जिरा राईस. इथं आहे हरभऱ्याची भाजी, मस्त ग्रेव्ही बनवली. ती एका डब्यात भरायची आपल्याला. ब्लॅक चना. दुसरा आहे राईस. आणि 2 बॉइल्ड एग. दॅट्स इट. काकडी पण टाकू एक.
चलो रेडी फॉर द ऑफिस. A few moments later. मित्रांनो आता 5:30 वाजलेत. मी आणि विवान खाली चाललोय. प्रियांका आणि आई आवरती आहे. तर म्हटलं विवानला घेऊन थोडंसं खाली जातो मी. हा काय आवरू देत नाही. आणि म्हटलं गाडी पण साफ करू आपली, कारण गाडी कुठं घेऊन जात नाही, धूळ जास्त बसते. हा चला चला आपण आलो. पुराणी नावं बिव लिहून टाकले त्याच्यावर. चला झाली आहे गाडी क्लीन करून. विवानी सुसो वगैरे करून झाली त्याची. हा हे बघा मित्रांनो, आम्ही रेडी झालोय बर्थडे पार्टीसाठी. प्रियांका इकडे येतो, आउटफिट दाखव. ये ना. मग स्टार्टिंगला काय करत होते ते पण दिसेल आता. ठीक आहे, मोबाईल क्लीन करत होते. विवानचा आउटफिट बघा पहिल्यांदा. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक चड्डी. त्याच्या छोट्या हातून आणलेलं आहे. अच्छा, म्हणजे साक्षीताईने साक्षीताईने आणलाय. प्रियांकाने हा घातलेला आहे दादाच्या लग्नातला. दादाच्या लग्नातला आहे. आणि मी घातलाय काय नाही, सिल्वर शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि पिंक कलरचा ब्लेझर. त्याला वॉश नाही केलेला अजून एकदा पण. करावं लागेल आता. ते बघा हात. आणि आईची साडी बघा, जांभळ्या कलरची साडी आहे. आणि त्याच्यात पचका केला काय झालं? आई चुरगळी काय जास्त केलंय बंद. जाण्याला पळ 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 पळ. जा 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 जा. पाणी लाव, पाणी लाव, लाव पाणी. हो पडशील. लाव लाव. इकडे आण, इकडे आण. हे बघा मित्रांनो, ब्लेझर घातले मी आज, कारण आपल्या घरात ब्लेझर असेच पडून असतात, आपण कधी घालत पण नाही. आणि US UK मध्ये ना ब्लेझर घालणं कॉमन आहे. त्यामुळं आपल्याला असं वाटतं की उदय नाही काय नाही. हॅलो हेलो. हाँ उदय बोलो ना. हाँ प्रवीण, बोलो बोलो. इसी रूट से आओगे यहाँ पे? हाँ वहाँ से रिलायन्स आगे मुंडवा. चला मित्रांनो, आता फायनली किती वाजले, गाड्या बंद पडल्या. 7 वाजले. आम्ही निघाले बड्डेसाठी. एक मित्र आहे ऑफिसमधला, तर तो येणार होता घरी, तर तो आम्हाला ऑन द वेच भेटणार आहे. म्हटलं चला आता इथून जायचं आहे आम्हाला केशवनगर मुंडवा. आणि मी सांगत होतो ब्लेझर घालायला आपण हेजिटेट करतो, तर असेच ओकेजन असतात, बर्थडे पार्टी हे ते, अशा वेळी चान्स मारायचा असतो, कारण ते ब्लेझर आपल्या कपाटात तसेच पडून असतात. त्यामुळे काय नाही, कोणाचा काय विचार करायचा नाही, काय नाही काय नाही, बिंदास. बसले. मोबाईल आणला ना, मी ठेवू. डिक्कीमध्ये ठेवायला पाहिजे होतं का? चलो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. फोटो घे. मी नंतर वाटी घेतो नाही. कोणती भाजी? कोणती भाजी?
पाहिजे. जेवण झालंय आणि आता चंदननगर मधून येत होतो. म्हटलं काहीतरी गोड खाऊ, रबडी खाऊ. आता रबडी कशी आहे प्रियंका? छान आहे. तुम्ही कोणती आणली? मी पण अंजीर आणली, आईला मला आणली. मस्त आहे. सीताफळ आणायचे ना मग तुम्हाला? मला आवडते ना. तर मित्रांनो आलेलो आहे आम्ही बर्थडे पार्टीवरून. कसा वाटला ब्लॉग खाली कॉमेंट्स करून सांगा. कसा वाटला आउटफिट ते पण सांगा. कधीतरी असं वेगळं ट्राय करायला पाहिजे. आपण काय करतो, हेजिटेट होतो, काय वाटेल कसं वाटेल, मी एकटाच वेगळा. तर एकटाच वेगळं करण्याची हिंमत ठेवायची, तर भारी वाटतं. बुबू